विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्राथमिक आर्थिक क्रिया अभ्यासणार आहोत. प्राथमिक आर्थिक क्रियातील व्यवसाय हे निसर्गावर अवलंबून असतात. शिकार, फळे, कंदमुळे गोळा करणे, पशुपालन, शेती, मासेमारी, लाकूडतोड, खाणकाम इत्यादी प्राथमिक आर्थिक क्रिया आहेत. प्राथमिक व्यवसाय हे नैसर्गिक साधन संपत्तीवर अवलंबून असतात व या नैसर्गिक साधन संपत्तीवर तेथील नैसर्गिक घटक व नैसर्गिक आपत्तीचा परिणाम होत असतो. वाढत्या लोकसंख्येची मागणी पूर्ण करता यावी, मनुष्यबळाला यंत्राची मदत मिळावी इत्यादीसाठी प्राथमिक आर्थिक व्यवसायातही यांत्रिकीकरण झाले आहे. तर आज आपण प्राथमिक व्यवसाय कोणकोणते आहेत ते अभ्यासणार आहोत. ओके. प्रथम आहे शिकार. अन्नासाठी शिकार करणे हा मानवाचा प्राचीन व्यवसाय आहे. मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या शिकारीमुळे प्राण्यांच्या अनेक प्रजाती नामशेष झाल्या आहेत व काही नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे जगभर व्यावसायिक शिकारीवर बंदी आहे. तसेच प्राण्यांच्या संरक्षण व संवर्धनासाठी नवनवीन कायदे करण्यात आले आहेत. सद्यस्थितीत काही आदिवासी जमाती त्यांच्या चरितार्थापुरती शिकार करतात. दक्षिण आफ्रिकेच्या कलहारी वाळवंटातील बुशमेन, विषुववृत्तीय सेल्वाज घनदाट जंगलातील पिग्मी, बोरा इंडियन, टुंड्रा प्रदेशातील एस्किमो, अंदमान निकोबारमधील सेंटिनल, जरावा, ओंग इत्यादी आदिम जमाती शिकार करून आपला चरितार्थ चालवतात. यानंतर आहे फळे, कंदमुळे गोळा करणे. हा व्यवसाय वनावर आधारित असून जगातील अनेक लोक हा व्यवसाय करतात. वनातील फळे, कंदमुळे, फुले, पाने, औषधी वनस्पती गोळा करून आपला उदरनिर्वाह चालवतात. याशिवाय झाडापासून मिळणारा डिंक, राळ, लाख, मध, मेण इत्यादी सारखे पदार्थही गोळा करतात. उदाहरण, खैरापासून कात मिळवला जातो. या काही पदार्थांना बाजारपेठेत मोठी मागणी असल्याने त्यांचे व्यापारी तत्वावर देखील संकलन होते. जगातील सर्व वन प्रदेशामध्ये फळे, कंदमुळे गोळा करणे हा व्यवसाय चालतो. विषुववृत्तीय प्रदेशातील जंगले अत्यंत दाट व सदाहरित असतात. तेथील हवामान दमट, रोगट असते. सरपटणारे प्राणी व कीटक यांचाही उपद्रव तेथे होत असतो. म्हणून या प्रदेशात विविध वस्तू गोळा करण्याचा व्यवसाय व्यापारी तत्वावर करता येत नाही. ओके. तिसरा आहे लाकूडतोड. वनामध्ये चालणाऱ्या अनेक व्यवसायापैकी लाकूडतोड हा एक महत्त्वाचा व्यवसाय आहे. वनस्पतींच्या बदलत्या स्वरूपानुसार आपण पृथ्वीवरील वनप्रदेशांचे वर्गीकरण विविध नैसर्गिक प्रदेशात करतो. उष्णकटिबंधीय सदाहरित वनातील वृक्षांचे लाकूड अतिशय टणक असते. शिवाय ही वने इतकी घनदाट असतात की तेथे व्यापारी तत्वावर लाकूडतोड व्यवसाय विकसित होऊ शकत नाही. उष्णकटिबंधीय पानझडी किंवा मोसमी हवामान प्रदेशातील वने विरळ असतात. तळाशी अनेक झाडे झुडपे उगवतात. ही वने दाट वस्तीच्या प्रदेशांच्या सानिध्यात असल्याने या वनातील जमिनी मोठ्या प्रमाणात शेतीखाली आणल्या आहेत. त्यामुळे वने नष्ट होण्याची भीती निर्माण झाली आहे. सूचीपर्णी वनक्षेत्रात एकाच जातीचे वृक्ष विस्तृत प्रदेशात उगवलेले दिसतात. हे वृक्ष सरळ उंच वाढतात. ती सदाहरित असतात. या अरण्यातील वृक्ष मऊ लाकडामुळे लाकूडतोड व्यवसायासाठी उपयुक्त आहे. जगात सर्वात जास्त व्यापारी तत्वावर लाकूडतोड व्यवसाय सूचीपर्णी वनात केला जातो. आज जगात लाकूड विविध कारणासाठी अतिशय उपयुक्त असल्यामुळे प्रचंड प्रमाणात लाकूडतोड केली जात आहे. त्यामुळे जगातील वनांचे प्रमाण झपाट्याने कमी होत आहे. याचा परिणाम म्हणून पर्यावरणासंबंधीच्या अनेक गंभीर समस्या निर्माण झाल्या आहेत. ओके. तर विद्यार्थी मित्रांनो, यापुढील व्यवसाय आहे मासेमारी. मासेमारी या प्राथमिक व्यवसायावर अनेक प्राकृतिक आणि मानवी घटकांचा परिणाम होतो. या व्यवसायाचे सुरुवातीचे स्वरूप उपजीविकेपुरते मर्यादित असले
तरी सद्यस्थितीत ही एक महत्त्वाची प्राथमिक क्रिया आहे. विशेषतः किनारपट्टीच्या प्रदेशात या व्यवसायाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. मासेमारी व्यवसायास अनुकूल घटक असतात. समुद्राचा असा भाग जो 200 मीटरपेक्षा कमी खोल आहे अशा उथळ समुद्रास भूखंड मंच म्हणतात. उदाहरण वायव्य पॅसिफिक महासागरातील चीन जवळील ओखोत्स्क. त्याचबरोबर उष्ण व थंड सागरी प्रवाहाचा संगम विशेषतः भूखंड मंचावर होत असल्यामुळे अशा प्रदेशात प्लवंकाची वाढ मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे या भागात मोठ्या प्रमाणात माशांची पैदास होते. असे प्रदेश निसर्गतः मासेमारीची क्षेत्रे म्हणून प्रसिद्धीस येतात. उदाहरण क्युरोशियो उष्ण प्रवाह, आयाशियो थंड प्रवाह जपानजवळ एकत्र येतात. या प्रदेशात मासेमारी व्यवसाय मोठ्या प्रमाणावर चालतो. यानंतरचा व्यवसाय आहे पशुपालन. पशुपालन व्यवसायाचे जागतिक वितरण 30° ते 60° उत्तर व 30° ते 55° दक्षिण अक्षवृत्तांच्या दरम्यान झालेले दिसते. या व्यवसायावर हवामानाचा प्रभाव दिसून येतो. उत्तर गोलार्धामध्ये या व्यवसायाचा विकास जास्त झालेला आढळतो. ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण व उत्तर अमेरिका खंडातील पशुपालन अत्याधुनिक तंत्र, बाजारपेठ आणि विस्तीर्ण गवताळ कुरणे यांनी प्रभावित झालेले आहे. दक्षिण अमेरिका व उत्तर अमेरिकेतील पशुपालन उच्च तंत्रज्ञानावर आधारित असून येथे या व्यवसायाचे यांत्रिकीकरण मोठ्या प्रमाणावर झालेले आहे. घनदाट वने, रोगट हवामान, निकृष्ट चारा असणाऱ्या विषुववृत्तीय प्रदेशात या व्यवसायाचा विकास फारसा झालेला नाही. ओके, यानंतरचा व्यवसाय आहे खाणकाम. मानव खनिजांचा उपयोग प्राचीन काळापासून करत आला आहे. हत्यारे, अवजारे, दागिने, भांडी, औषधे इत्यादी तयार करण्यासाठी खनिजांचा वापर केला जात असे. मानवाच्या सांस्कृतिक उत्क्रांतीचे वेगवेगळे टप्पेही त्याच्या खनिजा वापराशी निगडीत आहेत. पाषाण युगाच्या शेवटच्या टप्प्यावर मानवाने भूमिगत खाणकामाचे कौशल्य आत्मसात केले. अनुक्रमे कांस्ययुग, ताम्रयुग, लोहयुग, अणुयुग याप्रमाणे कालखंड खनिजांच्या वापरानुसार अधोरेखित करण्यात आले. या प्राथमिक आर्थिक क्रियेतूनच मानवाची उत्तरोत्तर प्रगती होत गेली. मानवाने समुद्र आणि महासागराच्या तळातून सुद्धा खनिज तेल, नैसर्गिक वायूंचे उत्पादन घेण्यास सुरुवात केली आहे. यानंतर आहे शेती. जागतिक स्तरावरील शेती व्यवसायाचे वितरण पाहता या व्यवसायात गुंतलेल्या लोकसंख्येचे प्रमाण आफ्रिका खंडात जास्त आहे, त्यामानाने आशिया खंडात ते कमी आहे. तर युरोप, अमेरिका, ऑस्ट्रेलिया या खंडात शेती क्षेत्र विस्तृत असून देखील या व्यवसायात गुंतलेल्या लोकसंख्येचे प्रमाण अत्यंत कमी आहे. शेतीच्या विकासावर अनेक प्राकृतिक व मानवी घटकांचा प्रभाव पडतो. त्यामुळे जगात विविध प्रदेशात विविध प्रकारची पिके घेतली जातात. त्याचप्रमाणे शेती करण्याच्या विविध पद्धतीही पाहावयास मिळतात. शेती या व्यवसायावर मृदा, हवामान, पाणीपुरवठा इत्यादी प्राकृतिक घटकांचा परिणाम होतो. तर श्रम, बाजारपेठ, भांडवल, वाहतूक, साठवणुकीच्या सोयी, सरकारी धोरणे, लोकसंख्या, भूमीचा मालकी हक्क इत्यादी मानवी घटकांचाही परिणाम होतो. या घटकांना अनुसरूनच पीक पद्धतीमध्ये बदल दिसून येतो. ओके, आज आपण प्राथमिक आर्थिक क्रिया म्हणजे प्राथमिक व्यवसाय अभ्यासलो आहोत. धन्यवाद.